आणि आता या क्षणाला आपण थेटपणे नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे आणि महिला अत्याचाराविरोधामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी निदर्शनं करत आहे। नागपुरात महिला काँग्रेस नारी न्याय आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। न्याय आंदोलनाचे थेट दृश्य नागपूरमधून यावेळेला जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी असलेल्या उपस्थित आंदोलक महिलांकडून केल्या जाताना दिसतात। सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा त्यांनी मागणी केलेली। तर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस महिलांकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। महिलांना सावध करण्यासाठी लाल रंगाचा ड्रेस कोड देखील या आंदोलनासाठी विशेष करून ठरवण्यात आलेला होता। महिला अत्याचाराविरोधात काँग्रेस निदर्शनं करत असतानाचे दृश्य आपण पाहतोय थेट नागपुरातून, कारण नागपुरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। अलका लांबा यांच्या नेतृत्वात नागपुरात काँग्रेस पक्षाचा नारी न्याय आंदोलन सुरू होता आणि तो आंदोलन संपल्यानंतर त्या ठिकाणी झालेली सभा संपल्यानंतर अचानकच महिला काँग्रेसच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अलका लांबा आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षा जे आहेत सवा लाखे यांच्या सोबत महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत। सोबतच काँग्रेसचे जे नेते आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। एका प्रकारे रस्ता रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। याला महिला मार्च असा शब्द देण्यात आलेला आहे, मात्र कुठेतरी महिला अचानकच मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे। नागपूरचा हा अत्यंत महत्त्वाचा संविधान चौक आहे। या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग इथूनच जातो। त्यामुळे अचानकच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांचा गोंधळ उडालेला आहे आणि पोलीस अलका लांबा आणि इतर महिला कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समजावून परत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।